वा वा, आता हे सगळं माझं आहे, फक्त आणि फक्त अंजलीचं. हाय हाय. या ते चुलता गावाला गेलाय ना, 2-3 महिने बंदच होते. मग परत कधी येणार आहेत ते? ते नाही यायचे आता, ते रमले गावालाच. म्हणून तर बोलतोय ना, बिनधास्त राहावा, काय टेन्शन नाही. मी ट्राय करू का? बघा बघा, उघडता का? द्या इकडे. बघा बघ. उघडलं. थोडी रूम छोटी आहे, पण लाईट आणि पंखा चालू आहे बघा. फक्त ती खिडकी रात्रीची बंद ठेवा, नाहीतर बुंदीर घुसतात. थँक्यू काका, थँक्यू सो मच. असू द्यावं सर, तुम्ही आरामात बसा, तुमचंच घर आहे. चला मी आलो. रिली व्हेरी सॉरी सई. सॉरी कशासाठी? माझ्या हट्टामुळे तुम्हाला अशा ठिकाणी राहावं लागणार आहे आता. काय बोलताय देवांश? उलट मी तुम्हाला सॉरी म्हणायला हवं. माझ्यामुळे तुम्हाला घर सोडून यावं लागलं ना. नाही, मी तुमच्याशिवाय राहण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही, म्हणून घर सोडलंय मी. तुमच्याशिवाय तर मी पण नाही राहू शकत. तुम्ही जिथे असाल तिथे मी असणार आहे. तुमच्या सोबत मी अगदी झोपडीत सुद्धा राहू शकते, तेही आनंदाने. थँक्यू फॉर ट्रस्टिंग मी सई. थँक्यू सो मच. देवांश, आई बाबा खूप दुखावले गेले असतील ना. मला असं वाटतं आपण बोलूयात का त्यांच्याशी आता? नाही, अजिबात नाही. आपण जर आता त्यांच्याशी बोललो ना तर आपल्याला आणखी जास्त त्रास होईल. त्यापेक्षा आपण जे चॅलेंज एक्सेप्ट केलं ते कम्प्लीट करू आणि मगच घरी जाऊ. ओके? एनिवे, ते चॅलेंज कम्प्लीट करण्याआधी दुसरं एक चॅलेंज आहे आपल्या पुढे, ते कम्प्लीट करायला लागणार आहे आपल्याला. कोणतं? हे घर बघा, काय अवस्था आहे ही याची. जरा राहण्यासारखं करायला लागेल ना याला. चला मग बघायचं कामाला. हो. लेट्स गो. मी बघतो आत काही क्लीन करायला का. हा. काय काय म्हणालीस? निघून गेले? सईद, माझा विश्वासच बसत नाहीये. मग काय, मग जाताना पण ना ऍटिट्यूड धरायचा एक चान्स नाही सोडला, माहितीये तसं ना. मोठी तोंड करून म्हणत होती कष्ट करीन आहे. आता बघू ना, कुठल्या पॅलेस मध्ये जाऊन राहतायत हे दोघं गरीब बिचारे राजा राणी. जेव्हा यांचे जेवणाचे वांदे होतील ना, तेव्हा खरी मजा येणार आहे. मग मी सांगते तुला. तिकडे सगळ्यांची तोंड बघण्यासारखी झाली असतील ना ग. बघण्यासारखी? मॉम, इतका मोठा ड्रामा झाला, जरा काहीतरी असायला पाहिजे ना फेसवर, पण नाही. सगळं एकदम भकास बोरिंग फेस करून बसले होते माहितीये घरात.
जशी काही कोणाची डेथच झाली. बट डोंट वरी, एक मोठं काम तर झालंय ना. ती सई घराबाहेर गेली. आता हे बाकीच्यांना पण मी कशी सरळ करते ना, तू बघच. करशील ग बाई, करशील. आता माझा पूर्ण विश्वास बसलेला आहे. नाही ती सई मारे नाकवर करून म्हणत होती ना, अंजलीला माझ्या घरात घुसू देणार नाही, घुसू देणार नाही. आता बघ म्हणावं. माझी लेक घरात तर घुसलीच, पण घुसल्या घुसल्या तुलाच बाहेर काढलं. हुशार गो, म्हणजे लेकची हुशार. ऑब्विसली मॉम, तुझी पोर आहे मी, ऑब्विसली मी हुशारच असणार ना. पण ती बिचारी सई इतकी बिंदूक कशी निघाली मला ते कळलं नाही को. या एसीच्या परफॉर्मन्स समोर सईची झाली हार. टिकलीच नाही ग ती. पण आता हेच काही इकडे कळलं ना, तर जाम बोंबा बोंब होणार आहे. तुझे पॉप्स तसे म्हणजे लाडकी भाची गेली म्हटल्यावर काय होईल त्यांचं कोणास ठाऊक. आणि वंच तर काय बादल्याच भरतील असव काळून. मग ती सई जर तिकडे आपल्या घरी आली तर येऊ दे. मी घरात घेते का पण दोघांना. आणि नाहीतरी आता कशाला गोड बोलायचंय आणि बरं वागायचंय त्या देवांश जागीरदारीशी. आता ऐकाय त्याच्याकडे ना घर ना दार. तुला काय वाटतं का अंजली, कुठे गेले असतील ग ते दोघं? हू केअर्स मॉम, या घरातून गेले ना बास. आता कुठेही जाऊ दे, भिका मागू दे, नाही तर काही करू दे, रस्त्यावर चढू दे, मला काय फरक पडतो. आता हे सगळं घर माझं आहे मॉम. क्वीन आहे मी जहागीरदारांच्या घराची. माझं राज्य आहे मॉम इकडे सगळीकडे. आता कर कर मनसोक्त राज्य कर. पण बरं झालं बाई, त्या सईची कटकट तुझ्या आयुष्यातनं गेली. पण एक सांगते बरं का अंजली, त्या सईने कसं सगळ्यांच्या पुढे पुढे करून, सगळ्यांशी गोड गोड बोलून, प्रत्येकाला आपलंसं करून कसं आपल्या खिशात घातलं होतं, मुठीत ठेवलं होतं. तूही तसंच कर. सगळ्यांशी गोड गोड वाग. सासू सासऱ्यांची भरपूर सेवा कर, इतकी सेवा कर की कोणालाही सईची आठवण येता कामा नये. मस्त संसार कर. हा मॉम मॉम मॉम, मी काय सेवा करायला आली आहे का इकडे? सेवा करायचं माझं ड्रीम नाहीये. सेलिब्रेट करायचंय आता. सेवा करण्याची वेळ पण नाहीये ही. अगं हे असले डोंबल्याचे ड्रीम्स, हेच ड्रीम होतं ना त्या जागीरदारांची सून होणं. झाली की माता, आता काय राहिलं? मॉम ही तर फक्त सुरुवात आहे, अजून तर खूप काय काय बघायचं आहे. ए बाई, अगं पण ते सासू सासरे आहेत ना. मग बास 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 बास, बोर करतेस आता मला तू. मला कंटाळा आला, मी फोन ठेवते. ओके बाय. ठेवला.